मला शाळेत जायचं असलं की पिल्लू पण लगेच जागतो. थोडा पण आवाज झाला तरी तो उठतो आणि त्याला थोडाही आवाज सहन होत नाही. खरं तर डोळ्यात इतकी झोप होती तरी जागा झाला आणि बघत होता की काय करतोय मी असं. पण काही नाही, झोप होती डोळ्यामध्ये. थोडा वेळ उभा राहिला आणि झोपेला म्हणजे झोप येत होती त्याला बऱ्यापैकी. आईला म्हटलं तर पिल्लूचं नाव काय ठेवायचं, बरेच दिवस झाले पिल्लू आपल्याकडे. तर आईने एक सुंदर नाव सुचवलं. आई म्हटली आपण त्याचं नाव पोपट ठेवू. हो, आमच्या पोपटचं नाव पोपटच आहे. आम्ही त्याला आता प्रेमाने पोपटच बोलतो. पोपट इकडे ये, पोपट तिकडे जा, अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही त्याला किती झोप आलेली आहे. असं झोपत होता. थोडा वेळ झाला झोपला थोडा वेळ आणि त्यानंतर पुन्हा उठला आणि पुन्हा खेळायला लागला होता आणि परत झोपला. पूर्ण झोप झालेली नाही, पण आवाज एकदम शांतता लागते त्याला. नाहीतर त्यानंतर बराच वेळ असा उभाच झोपला. मग नंतर दिवस म्हणजे रात्रभर झोपलेला असतो, त्यामुळे मग आईने त्याला थोडंसं पाणी पाजलं. पाणी पाजल्यानंतर मग पुन्हा मग थोडा वेळ झोपून होता. हे बघा त्याच्यात बरेचसे बदल होत आहेत, पंख नख फुटत आहेत. लागतात ना त्याची. मग नंतर आईकडे पुन्हा गेला खेळायला. त्याला असं खूप आवडतं, आईने असं धरलेलं त्याला खूप मस्त वाटतं. बराच वेळ मग तो खेळत राहतो, असे ते फुलं वगैरे रंग पाहत राहतो. आता थोडा बऱ्यापैकी चालता येतं, त्यामुळे इकडे तिकडे जात राहतो. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये जातो, फिरत राहतो मस्तपैकी. आणि असं एखाद्या ठिकाण आवडलं का तिथे असं थांबतो, बराच वेळ थांबतो. मग त्याला परत उचलून आणावं लागतं. थोडं चालणं वगैरे होतं त्याचं. त्यानंतर मी त्याला चणा डाळचं जेवण खाऊ घातलं. एका सबस्क्रायबरने सांगितलं की एक हँड फीडिंगचं फूड मिळतं, ते मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे. लवकरच ते मिळालं तर बरं होईल. हे बघा अशा पद्धतीने आपण पाहू शकता की पंख फुटत आहेत, छोटे छोटे बदल होत आहेत त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर असं छान पिल्लू